श्री स्वामी समर्थ. सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. हे नेहमी लक्षात ठेवा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य होतं. माझ्यावर विश्वास ठेवाल तर सर्व काही ठीक होईल. ही वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मी त्याच गोष्टींची व्यवस्था करत आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती. मी तुम्हाला संयम आणि शांती देतो. हा संदेश पूर्ण पाहिला तर ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल. जर तुम्हाला हे आशीर्वाद हवे असतील तर आत्ता श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. आज देव तुम्हाला सांगू इच्छित आहे. भावनाने उत्तेजित झालेल्या परिस्थितीवर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. माझ्याशी बोलल्याशिवाय घाई करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका. तुम्ही गैरसमजात अडकू नये किंवा बनावटी लोकांसोबत व्यवहार करू नये असं मला वाटतं. आता तुमचे जीवन लवकरच बदलेल आणि तुम्हाला माझ्या कृपेचा अनुभव देखील येईल. मी तुमच्या सुखाचे दरवाजे उघडत आहे. तू तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या दुःखातून बाहेर काढून विजय मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे. आज स्वामींकडे हवं ते मागा आणि स्वामींना शरण जावा. विश्वास ठेवा, तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती देखील बदलेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर देवाचं नामस्मरण करत राहायचं आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्णत्वाला जाते, पण नामस्मरण कधीच सोडायचं नाही. तुमच्या आयुष्यातला कष्टाचा काळ संपून तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होईल. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना तू आता निश्चिंत हो, निर्भय हो. स्वामी बळ आहे पाठीशी. सर्व काही चांगलंच होणार. उगाची भिवू नकोस. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनातील एका नवीन अध्यायात प्रवेश कराल. पण घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त सकारात्मकतेने तुमच्या कर्मांकडे वाटचाल करा आणि मग तुम्हाला ते सर्व प्राप्त होईल ज्याची तुम्ही इच्छा ठेवता. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली होती ते आयुष्य आता जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक नवीन शिकवण देत असतो. म्हणून आयुष्यातल्या प्रसंगांना घाबरू नका. त्यांना सामोरी जा. त्यातूनच नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कोणास ठाऊक तो प्रसंग तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देईल, त्यानंतर तुमचं कदाचित आयुष्यच बदलून जाईल. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते, पण शेवट मात्र फार गोड असेल. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यू नका येऊ.